आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 10 वर। कोरोनाचा नव्यानं धोका नाहीये, मुंबई महापालिकेचा निर्वाळा, प्रसंगी तोंड देण्याची तयारी। अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची माहिती। मुंबईमध्ये मास्कची सक्ती नाही, सावधगिरी म्हणून मास्क वापरण्याचे महापालिकेचं आवाहन। जेवण या नव्या व्हेरिएंटचा धोका वाढला। मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर। वेळापत्रकानुसार 21 एप्रिलला निवडणूक होणार। बीकेसीच्या धर्तीवर कुर्ला आणि वरळीमध्ये MMRDAकडनं व्यावसायिक केंद्राची उभारणी होणार। दुग्ध विकास विभागाच्या ताब्यात असलेल्या कुर्ला आणि वरळीच्या जमिनींचा विकास, MMRDAची नेमणूक। हॉटेल कर्मचारी गिरवणार अन्न सुरक्षेचे धडे, अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय। वडापाव, पाणीपुरी, चायनीजच्या गाड्यांपासून स्टार हॉटेलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षेचे धडे देणार। महिलांच्या मदतीसाठी फलाटांवर पॅनिक बटन, मध्य रेल्वेच्या 117 स्थानकातील फलाटांवरती पॅनिक बटन बसवण्यात येणार। भाजप आमदार आशिष शेलार यांच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्र्यामध्ये विद्युत रोषणाई। सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा भाजपनंच आकर्षक विद्युत रोषणाई केल्याचा शेलारांचा दावा। मुंबईतल्या जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आजचा 5वा दिवस। विभाग प्रमुख महेंद्र कुरा यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत संप चालू राहणार अशी डॉक्टरांची भूमिका। मुंबईच्या घाऊक बाजारामध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरात वाढ, कांद्याला 80 ते 100 रुपये प्रति किलो दर।